दादा, कोणती 3 गावं आहेत जी आता नव्यानं भोसरीमध्ये जो मतदारसंघात जोडण्यात आली? नाही नव्यानं नाही, ते काय आलं, नगर भूमापनला पहिली माझ्या मतदारसंघातली ही जी गावं होती, चरवली, दुडोळगाव, दिघी, मोशी या परिसरातली काही गावं, बोराडेवाडी, आपलं वडमुखवाडी, चोवीसावाडी, ही गावं नगर भूमापनला पहिली येरवड्याला होती. त्यात आता काय झालं, त्याच्यामध्ये विभाजन झालं आणि ती आता वडगाव शिरीला जोडली. तर माझी पहिल्यापासून मागणी होती की ही आमची पिंपरी चिंचवड शहरातली गावं, जरी हवेली तालुक्यातली असली तरी ही गावं आमच्या पिंपरी जे नगर भूमापनचं कार्यालय त्याला जोडावी. त्याच्याकरता मागच्या काही दिवसापासून मी मुख्यमंत्री महोदयांशी संपर्कात होतो. त्यानंतर स्वतः महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब हे पण त्याच्यामध्ये सकारात्मक होते. त्यांनी हा निर्णय घेतला. ही जी आमची 4 गावं माझ्या मतदारसंघातली नगर भूमापनला पलीकडे गेली, ती आता परत पिंपरी चिंचवड शहरामध्ये येण्याकरता संदर्भातले आदेश त्या ठिकाणी आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी दिले. त्याचबरोबर अजून एक निर्णय आहे प्रॉपर्टी कार्डचा. 6 महिन्याचा अल्टिमेट दिला आहे बावनकुळे साहेबांनी. मुख्यमंत्र्यांनी 6 महिन्यामध्ये या येणाऱ्या काळामध्ये ही जी काही प्राधिकरणातनं वर्ग झालेली जी पण काही गृह प्रकल्प आहेत किंवा वास्तू ज्या महापालिकेवर त्याचं प्रॉपर्टी कार्ड करण्यासंदर्भामध्ये थोडंसं कम्युनिकेशन नव्हतं. पण 6 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. 6 महिन्यामध्ये या संदर्भात ते प्रॉपर्टी कार्ड होऊन जातील आणि त्या लोकांचा प्रश्न मिळतील.